दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर मुख्यमंत्री कोण होणार याचं उत्तर बहुतेक निवडणुकांनंतरच मिळेल असं दिसतंय। कारण बिना चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरं जाणं धोक्याचं असं राऊतांनी जरी म्हटलेलं असलं तरी महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांना काही ते मान्यच होत नाहीये। आता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावर आज पवारांनी एक उत्तर दिलंय, पाहूया। अभी सुनो, चेहरे की बात करते हो। कई लोग एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हो, एक गाना है ना, वैसे चेहरे उनके पास। एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, अशीच राजकीय नेत्यांची दुनिया। त्यांच्यामध्येच आता चर्चा सुरू झाली आहे एका चेहऱ्याची। चेहरा दाखवा मगच निवडणूक लढा असं राऊत म्हणतायत। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचं हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून सुद्धा झालेलं आहे। राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी बॅटिंग सुरू केल्यावर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न आम्ही शरद पवारांना विचारला। आमची आघाडी हा आमचा सामुदायिक चेहरा, जसं तुमची एखादी व्यक्ती आमच्या नजरेसमोर सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। पवारांच्या विधानानंतरही संजय राऊत चेहरा हवाच या मतावर ठाम आहेत। उलट इंडिया आघाडीनं लोकसभा निवडणुकीआधी चेहरा का जाहीर केला नाही असा सवाल त्यांनी केलाय। कोणतेही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याची असू नये। आपण कोणासाठी मतदान करतोय हे लोकांना कळायला हवं। लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं, लोकांनी राजीव गांधीला मतदान केलं। ठीक आहे, पक्ष असतो, संघटना असतात, आघाड्या असतात, पण आम्ही जेव्हा एकत्र बसू या विषयावर तेव्हा चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय समोर आपल्या आणू। 2009 मध्ये युपीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा मनमोहन सिंग होते। मनमोहन सिंग पंतप्रधान झाले। 2014 मध्ये एनडीए कडून मोदी तर युपीएचा चेहरा मनमोहन सिंग होते। मोदी पंतप्रधान झाले। 2019 मध्ये मोदींच्या चेहऱ्यावर एनडीए लढलं तर युपीएचा पंतप्रधान पदाचा चेहरा ठरलाच नव्हता। 2024 मध्ये मोदीच एनडीएचा चेहरा होते। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवलाच नाही। महाराष्ट्रात 2014 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते। फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि 2019 मध्येही फडणवीसांच्या चेहऱ्यावरच युती लढली। नंतर मवियाचं सरकार आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। लोकसभेच्या निकालानंतर मवियामधल्या तिन्ही पक्षांची महत्वाकांक्षा वाढली आहे। साहजिकच तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेते इच्छुक आहेत। 2019 मध्ये भाजप बरोबर अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदाचं ठरल्याचा दावा ठाकरेंनी केला। निकालानंतर शिवसेना भाजपचं फिसकटलंच। आता निवडणुकीच्या आधीपासूनच ठाकरे गटानं चेहरा जाहीर केलाय। उरलेले दोन मित्र मात्र चेहरा आताच दाखवायला तयार नाहीये। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।